एक्सपेक्टेड 2 अजून काय आविष्कार केलं का हर्षल? चार लोकांचे झाले म्हणजे प्रोजेक्ट. बाकी आता कळलं का कधी काय वापरायचं, कसं आहे, काय आहे, सोपं आहे का? मॅटप्लॉटलिप जमलं का? तेवढंच आहे मॅटप्लॉटलिपमध्ये, जसं नंपायमध्ये जेवढं होतं मॅटप्लॉटलिप तेवढंच आहे. ठीक आहे, तुम्हाला आज सीबॉनची कंप्लीट फाईल पाठवतो. अजून ॲडव्हान्स करा जिसको और देखना है. वापरणे येतं आहे ना? बस, म्हणजे इथं गाडी चालवणं येतं आहे. ट्रॅफिक, हायवे, अब जैसा चला नाही चला, कोई प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मागे फक्त 1 2 3 4 किती लोकांनी प्रोजेक्ट केला? अजून 1 2 3 4 5 ऑनलाईन 6 7. आविष्कार तुम्ही, तुमचा तर एक झाला होता. आता तुम्हाला तो रिलेट झाला असेल तो प्रोजेक्ट पूर्ण त्याला. हां बस, व्हेरी गुड. 8 9 लोकांनी केला 75 मुलांपैकी. बाकींचं काय नाही समजलं? हा मग केला का नाही? चार्जिंग नाही आहे का रे? काय प्रोजेक्ट घेतला होता आकाश? गुड. तुम्ही? ओके. बाकी तुम्ही? वाय कायच मी तर सगळं तुम्हाला एक लेवल ॲडव्हान्स देऊन दिलेलं आहे. तुम्हाला तर बेसिक करायला लावतो मी. अजून कोण राहिलं प्रोजेक्टचा? हर्षल झालाय का? बघू का याच्यात? बघू का झाला असेल तर. झालाय का? केला सीबॉनचा? ठीक आहे, तुम्ही कुठला वापरला? बॅकग्राऊंड काय तुमचं? क्वालिफिकेशन कशात झालं? MCA. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली एक इंटरव्ह्यू बघितलं इलेक्ट्रिकल, त्यांनी पण हाच केलेला, पण त्यांचं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं. तर मग ते खूप हे वाटलं, लाईक व्हॅल्युएबल वाटलं. ते असं एक स्ट्रॉंग पोझिशन आली. ओके, डोमेनचाच प्रोजेक्ट केला पण याने नवीन हे वापरून. जसं कोणी ENTC इलेक्ट्रिकल आहे का कोणी? कुठलं? तुम्ही करून बघा. हाँ तो आप करके देखो ऐसा, मैंने बस बोला कि जो भी है उन्होंने करके देखो. कुठला वापरला हर्षल? कुठला डेटा सेट वापरलेला? सेल्सचा. सेल्स खूप कॉमन झाला यार, सगळ्या रेझ्युमेजमध्ये सेल्स आहे. किती पण डेटा अनालिसिस रेझ्युमे घ्या, सगळ्यांनी सेलचं प्रोजेक्ट केलं आहे. तुम्ही ऑनलाईन कुठला कोर्स पण केला ना, ते तुम्हाला सेलच्या प्रोजेक्टवरच देतील. हां ठीक आहे, सेल्स समजून घ्यायला सेल्स सोपं आहे. ठीक आहे, बट while you practice and you can just like put it in your resume, but the thing is that won't have like show that good impression because sales is very common. Okay, that's why what you can do is use some another thing. The electric one was interesting. ठीक है, ChatGPT से ले लो, और या फिर गूगल पे देख लो, या फिर कैगल से ही ले लो, या फिर किसी का गिटअप उठा लो, डिपोजिटरी में होते हैं. ठीक है. हाँ पासवर्ड विसरलो, 9011 ना 9022.
ओके. तुम्ही पांडासचा केला? पांडासचा किती लोकांनी केला? तुम्ही काय करताय रे? 1 2 3 ऑन द डेस्क. तुमच्या आकाशच्या बाजूचा तुम्ही केला का? सॉरी हर्षल, चुकून ओपन झालं. असो. काय प्रोजेक्ट कुठे? आज प्रोजेक्ट डिस्कशन होतं आणि हां लावून गेला दरवाजा. आवाज येतो का जास्त? असं शांत बसेल लावलं ना. ऐका ना, त्यांना सांगा ना, तो बाहेरचा दार आहे ना ते लावून घ्या, सगळा आवाज बाहेर जातो, कंप्लेंट करतात ते. अजून तुम्ही कुठला? अरे बॅकलॉग नका ठेवू रे, काही एवढं इंटरेस्टिंग करून सांगतोय, तुम्ही बॅकलॉग का ठेवताय? पटपट झालं आता, पायथन काहीच वाटणार नाही एकदा झालं, काहीच नाही. आणि एवढं विचारतच नाही मुळात. डिफरन्स बिटवीन मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न, व्हॉट आर डिफरंट चार्ट्स, हाऊ मेनी चार्ट यू कॅन क्रिएट इन सीबॉर्न, हे क्वेश्चन्स आहेत पायथनचे. तुम्ही तर ते बनवता येतंय. ठीक आहे. हार्डली जर तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये गेलात ना तर तुम्हाला कोड विचारतील. जर डेव्हलपमेंटमध्ये गेला तर एखादी कंपनीची पायथनवरती काम करते ॲज अ डेटा, ते तुम्हाला कोड विचारतील, बाकी नाही. ठीक आहे. चलो. सो आपण काय केलेलं? सीबॉर्न, आपलं नंपाय, पांडास, मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न. ठीक आहे. अजून एक मी तुम्हाला कलेक्ट सांगेल, प्लॉटली पण एक आहे. ठीक आहे. सो दीज आर द व्हेरियस लायब्ररीज यूज्ड इन, लाईक व्हेरी पर्टिक्युलरली दिस 4 आर यूज्ड इन युअर डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे. बाकी मग जर आज आपण बघणार होतो वेब स्क्रॅपिंग, दॅट्स नॉट पार्ट ऑफ युअर डेटा ॲनालिस्ट, बट यू शुड नो, बिकॉज इथे मी बघितलं बऱ्याचशा ओपनिंग ॲज अ रिसर्च ॲनालिस्टला येतं. ठीक आहे. रिसर्च ॲनालिस्ट कसं असतं, इट काइंड ऑफ नॉन टेकच आहे तो. आय वोंट कीप इट ॲज अ प्रेफरन्स फॉर युअर जॉब लिस्ट. I won't keep. If anyone are eager to get placed, so they can, but it's not something you should look forward to, because once you spend 2 to 3 years over there, and further you look for switching from that company, so that won't have any good value to your career and to your package. तेवढं देणार नाही ते नेक्स्ट कंपनी, बिकॉज ही कोर डेव्हलपमेंटची कंपनी नाही आहे, कोर डेटा ॲनालिस्टची किंवा डेटा सायन्सची कंपनी नाही आहे. सो दॅट्स वाय आय वोंट प्रेफर रिसर्च ॲनालिस्ट, MIS एक्झिक्युटिव्ह. हां, इंटरव्ह्यूसाठी जात राहा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बट ट्राय की नका जाऊ, आय मीन त्याला. ठीक आहे. पॉवर BI डेव्हलपर, SQL डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, दॅट्स गुड. ठीक आहे. देन पायथन डेव्हलपर इज गुड, बट MIS वगैरे आय डोंट थिंक की वर्थ इट आहे तेवढे. जो तुमचा स्किल सेट आहे MCA झाल्यानंतर तर नाहीच आहे. Q&Aला जा एखाद्या कंपनीच्या, चांगलं आहे. ठीक आहे. टेस्टिंगला जा. ते वेगळं झालं पूर्ण. याच्यामध्ये पण असतं एक मॉनिटरिंग अँड टेस्टिंग. मॉडेल जेव्हा डिप्लॉय होतं ना पूर्ण, हां, थोडं त्याचं थोडं डेटा सायन्स आलं पाहिजे, बट की स्किल्स तर पायथनवरती.
एक मस्त आहे, जर कोण माहीत नसतात रे अशा ओपनिंग्स येतात. तुमचं काम काय आहे? तर ते टेस्टिंग वेगळ्या, ती टेस्टिंग वेगळी. ही मी मॉडेल टेस्टिंग म्हणतो. ए आय मॉडेल टेस्टिंग, ट्युनिंग, मॉडेल टेस्टिंग, ट्युनिंग. त्यासाठी तुम्हाला पायथन नीट आलं पाहिजे. हे मी पायथनसाठीच सांगतो आहे तुम्हाला बस, बाकी स्किल वगैरेसाठी नाही. सो यू कॅन ट्राय ओव्हर देअर. ठीक आहे. तर सगळ्यात वेब स्क्रॅपिंग. तर कोणा माहिती आहे का वेब स्क्रॅपिंग काय? ऐकलंय कधी? नाम तो सुना होगा, है क्या? ठीक है. वी स्क्रॅप डेटा फ्रॉम मल्टिपल वेबसाइट्स फॉर अनालिसिस. ठीक आहे, त्याला वेब स्क्रॅपिंग म्हणतात. स्क्रॅपिंग और कलेक्टिंग और अनालायझिंग द वेबसाईट और गेटिंग डेटा फ्रॉम द वेबसाईट. कोड खूप डिफिकल्ट आहे. यू मस्ट नो व्हॉट इज वेब स्क्रॅपिंग. ठीक आहे. ॲक्च्युली वेब स्क्रॅपिंग बघायला गेलं तर ते इलिगल आहे. ठीक आहे. प्रत्येक आता कंपनीचे सिक्युरिटी स्टँडर्ड्स खूप हाय झाले. माय ब्रदर ही वर्क्स फॉर IC कन्सल्टंट, बाणेरला कंपनी आहे, ॲज अ सायबर फॉरेन्सिक डेव्हलपर. ठीक आहे. तर त्याचं काम आता याच्यावरतीच आहे. ही इज इन टू लाईक प्रिव्हेन्शन फ्रॉम वेब स्क्रॅपिंग. याच्यावरती ते सिक्युअर करतो तो फायरवॉल काय असतं त्यांचं ते. त्या दिवशीच त्याने सांगितलं की बरेचसे असे कंपनीज आहेत, काही लीड जनरेशनच्या कंपनीज असतात. ठीक आहे. जसं ते 830च्या बॅचच्या ते जॉब करतात, लीड जनरेशनचीच कंपनी, त्यांचं काम आहे. ठीक आहे. पण त्यांच्याकडे आता स्पेसिफिक टूल्स आहेत त्याच्यासाठी पण. ठीक आहे. बट ॲज अ पायथन बिंग ऑलराऊंडर, पायथन कॅन डू एव्हरीथिंग. ठीक आहे. आता काही कंपनीज वापरतात सिक्युरिटी स्टँडर्ड, काही कंपनी नाही वापरत. जसं NMDचा नाही आहे, NMDचाच केलेला. ठीक आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले एक लायब्ररी लागते. काय त्या लायब्ररीचं नाव? ब्युटिफुल सूप लायब्ररी आहे वो एक. ठीक आहे. त्याला थोड़ा याचा कोड वेगळा है, तो लक्षात द्या फक्त. उसको लिखना है लिख सकते हैं, नहीं तो मैं आपको ये फाइल भेज दूंगा, कोई प्रॉब्लम नहीं. काय केलं? पिप इन्स्टॉल रिक्वेस्ट ब्युटिफुल सूप. समजला का रे? एक सेकंड. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करायचो? इम्पोर्ट करायचो ना. आता इथे बघा कसं करतो. इम्पोर्ट रिक्वेस्ट फ्रॉम BS4 इम्पोर्ट ब्युटिफुल सूप. ट्रिकी आहे थोडा. बाय द वे, ट्राय एक्सेप्ट हे काय रे? कसले? एक्सेप्शन हँडलिंगचे. ठीक आहे. कधी पण तुम्हाला जर तुमची पाईपलाईन जर कोणी डेटा सायन्समध्ये जर गेलं, ठीक आहे, whenever you want to keep your pipeline automated, like automated is not automated, but if you want to keep your pipeline like, okay, there are going to be some errors which we can neglect. At that point in time we can use this. ठीक है. इसके भी मैं आपको भेज दूंगा, कोई प्रॉब्लम नहीं. मेरे पास है एक सेकंड और नोट्स है इसके मेरे पास एक्सेप्शन हैंडलिंग के, मैं आपको भेज सकता हूँ वो. See, exception handling is the mechanism that handles error that occur during code execution without crushing the program. उसका syntax ऐसा है: try colon code that might raise an error. असं आहे बरं का. try semicolon code result except कुठला एरर येणार आहे. तुम्हाला मी नेहमी म्हणायचो एरर लक्षात ठेवा कुठला येतोय. तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंगला मदत करेल. इथे एक्सेप्ट जो एरर आहे आणि प्रिंट पुढे प्रिंट करून द्या. दिस इज सिम्पल सिंटॅक्स. ठीक आहे. बघा, एक्सेप्ट हा एरर एक्सेप्ट करा. ठीक आहे. व्हॉट्स एव्हर इट इज. ठीक आहे. इन सप्लाय चेन रिपोर्ट, इफ एनी डेटा इज मिसिंग और करप्टेड यू लॉग इट इंस्टेड ऑफ क्रैशिंग द पाइपलाइन. एप्लीकेशन झालं त्याचं. ये वीडियो में आप पॉज करके लिख लेना कहीं पे. ठीक है. आपके नोटबुक में होना चाहिए. म्हणजे
इतकं तुम्ही कॉन्फिडेंटली जाल ना इंटरव्ह्यूला पायथनचा की तुम्हाला सगळंच थोडं 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 येतं आहे, बोलू ते शकता. सी इन इंटरव्ह्यू स्पीकिंग समथिंग रेलेव्हंट इज like important rather than not speaking like sir I can't recall, yeah I know but I can't recall. ऐसा नहीं कि कुछ भी बोल दिया, पेपर नहीं है तो SPPU चा काही लिहा, काही बोला सर क्लिअर होऊन जाऊ, काहीतरी हे नाही का, कुछ तो लिख के आ, 2 मार्क्स पडतील, हां कुछ तो मिल जाएगा. मग आपण तीच लाईन 4 वेळा परत लिहितो खाली. हां स्टार्टिंगला थोडं रिलेव्हंट लिहा, मध्ये काही लिहा, लास्ट असंच लिहायचो ना पेपरमध्ये. इथे नाही तसं, इथे म्हणून बोलतो आपण, तर काही नाही चालणार. त्याने पांडाच विचारलं तुम्ही सांगाल सर इन नमपाय वी डू दिस, ठीक आहे. अरे नाही, पांडाच विचारलं आहे, ठीक आहे. तुम्हाला जर नाही कळलं मिसिंग व्हॅल्यू कसे हँडल करायचं सांगा. सो येस विथ द हेल्प ऑफ पांडाज वी कॅन डू दॅट. ओके वी रिप्लेस इट विथ मीन मीडियन मोड. राईट नाव आय कांट exactly recall where to use mean, where to use mode, but yes I am very confident that yes we can use mean median mode to replace this data. And if we want to access this mean median mode, आता हे मी वाढवलं, we can use numpy np.v. in numpy there are statistical operations where we can do this. Alternative there is an option in pandas, परत pandas वर df dot describe. बघा आन्सर करण्यापेक्षा मी कसं फिरवलं, बट रेलिव्हंट तर होतं त्याला. दिस इज हाऊ यू आन्सर. समजतंय का? ठीक आहे, हे झालं. नंतर एरर बघा कुठले असतात, फाईल हँडलिंग एरर, फाईल नॉट फाउंड एरर, परमिशन एरर, डायरेक्टरी एरर. पांडाजमध्ये कुठले एरर येतात, की एरर, ॲक्सेसिंग कॉलम दॅट डज नॉट एक्झिस्ट, व्हॅल्यू एरर, मिसमॅच शेप. ठीक आहे, कोणी सांगितलं? गुड, म्हणजे केलं आहे. ट्रेझर एरर, रॉंग डिलिमिटर, टाईप एरर, रॉंग डेटा टाईप. नंपायचे एरर्स बघा, इंडेक्स एरर, ॲक्सेसिंग इंडेक्स आउट ऑफ रेंज, व्हॅल्यू एरर, शेप मिसमॅच, टाईप एरर, अनसपोर्टेड ऑपरेशन. ठीक आहे, आता हे मॉडेल डेटा सायन्सचे एरर्स. सो दिस इज हाऊ यू स्टडी एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे, आता हे बघा इथे मी हां वेन एवर यू टेक एनी वेबसाईट, ठीक आहे, तिने मी स्ट्रिंगमध्ये लिहायची बरं का. ठीक आहे, आता मी याला रन केलं तर हे बघा हे दिलं त्याने मला लक्ष्य. मी आता इथे गेलो NMD प्रायव्हेट लिमिटेड. हो if you see here, okay, see, so just go to 100 found titles. आता फक्त टायटल स्क्रॅप केलेले आपण. ठीक आहे, काय होतं IT सर्व्हिसेस, गेम डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट. ठीक आहे, ट्रान्सफॉर्म युअर विथ, म्हणजे जेवढे पण टायटल्स आहेत ना याच्यामध्ये या साईटमध्ये, आय गॉट इट ऑल. अँड विथ द सेम फॉर्मॅट. सी डी स्मॉल होता डेव्हलपमेंटचा. समजलं? दिस इज नथिंग बट वेब स्क्रॅपिंग. कुछ नाही आहे, ज़्यादा कुछ नाही. मी तुम्हाला एक कोड पाठवून देतो, ज्याला बघायचं ते बघू शकता. ज्याला एक गोष्ट तुम्ही अजून एक करायची तर साईट चेंज करून बघा, बट पॅरामीटर चेंज होते. बाय द वे हे असं तुम्ही काय म्हणता, याला कोणी सांगेल का? इथेच इनिट वापरायचो आपण. कन्स्ट्रक्टर असं करायचो ना, तेव्हा इनिट नाही आहे का? नाही असं नाही. क्लास व्हेकल डेफ इनिट, हां असं लिहायचं ना, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक आहे, हां सेल्फ. मग आपल्याला जर एखादी व्हेरिएबल घ्यायचा असेल, ठीक आहे, मग याला इकडे मी व्हेरिएबल देऊ, सेल्फ डॉट व्हेरिएबल.
आपण इन्स्टन्स व्हेरिएबल असं म्हणतो. हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड फॉर्ममध्ये आहे म्हणून तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, मग याला आपण एक काम असाइन करू शकतो. काय? डिस्प्ले सेल. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग नाही सांगत. ऐसा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. इथून कालचे फोटोज. हां डिस्ट्रक्टर होता है, डिकन्स्ट्रक्टर नाही. डिस्ट्रक्टर काय करतो? जो ऑब्जेक्ट डिलीट करतो, मेथड डिलीट करतो. नाही, याच्यामध्ये पण सगळ्यांमध्ये ओप्स DSA सगळ्यांमध्ये, फक्त तुम्ही करता कुठल्या लँग्वेजने, दॅट इज द की थिंग. ठीक आहे, होतं माझं लक्ष. याच्यानंतर लाईक हे पायथन तुमचं आता जेवढं आपण शिकलो आहे ना, याच्यानंतर जिसको उप्स पढ़ना है उप्स पढ़ो, DSA पढ़ना है DSA पढ़ो, मशीन लर्निंग पढ़ना है मशीन लर्निंग पढ़ो. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बस ज्याला डेटा सायन्सला जायचं, यू कॅन स्टार्ट लर्निंग डेटा सायन्स नाव. मी तुमचं कारण की डेटा सायन्सच्याच पर्स्पेक्टिव्हने घेतलेलं आहे सगळं. मी जेव्हा डेटा सायन्सच्या बॅचला शिकवायचो जो ठीक आहे. सो फर्स्ट वी नीड टू टीच डेटा ॲनालिटिक्स. सो मी तेच तसंच शिकवलं आहे, डेटा ॲनालिटिक्स नॉट फॉर डेटा ॲनालिटिक्स मेन. मग मी एवढं नंपाय पाडण्यात सांगतच नसतं गोष्ट डिटेलमध्ये. मीन कसं हँडल करायचं, सिम्पल. df.describe हेड टेल सॉर्टिंग क्लीनिंग चेंजिंग डेटा टाइप, बस इतना ही बताया. सो इसलिए मैंने बोला कि आपको इसके आगे जिस भी चीज़ में है यू कैन गो हेड. ठीक है. एक है वेब टॅम्परिंग, आपको पता होगा. ठीक आहे. टेलिग्राम वापरता का? टेलिग्रामवरती तुम्ही असे चॅनल्स आहेत, तुम्ही आमचा इंस्टाग्रामला रील येते, ये चैनल को आप फॉलो करो, ये चीज़ मैंने बस 2 रुपये में खरीदी. अगर आपको भी ऐसे डील्स चाहिए तो लिंक है, टेलिग्राम हे करा. ठीक आहे. जे पण आता ते बघा ते कसं होतं. लेट्स से ॲमेझॉन, काय झालं आविष्कार? ठीक आहे. कुठला? iPhone 17. चालू आहे बघू जरा. हाँ नहीं टॉपिक से नहीं भटका मैं. मैं देख रहा हूँ कि महंगा वाला कौन सा है. अमेझॉन नहीं रे, आईफोन. ठीक है चला. ठीक है. कुठला आहे? सॅमसंग गॅलेक्सी. ठीक आहे. चलो तर इकडे लक्ष द्या. मी काय केलं, इन्स्पेक्ट तो क्लिक केलं. अभी मैं गया यहाँ पे. किती रुपयाला हवा? ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट येतो तुम्हाला टेलिग्रामवरती. ठीक आहे. आणि यांच्याकडे यांचे काही गोष्टी पण एकदम प्रॉपर असतात की ब्लफ कसे करतात. चेकआउट होऊपर्यंत 99 दिसतं. तुम्ही सांगता की याची पेमेंट ऑनलाईनच करावं लागेल. पहिले तुम्हाला भरायला लावतील. ठीक आहे 99, आणि कट होताना पैसे पूर्ण तेवढे. पण मग ते ॲमेझॉनवरनं येत नाही, ते दुसरीकडनं येतात. याचे मॉड ॲप्स खूप असतात म्हणून ते मॉड वगैरे कधी डाउनलोड करायचे नाही.
स्पॉटिफायने बंद केलं ना मागे. स्पॉटिफायचे मॉड ॲप होते. स्पॉटिफायनं पण असंच ब्लफ करायचं की तुम्हाला इथे हां अजून पण आहेत लाईक यू गेट टेलिग्रामवरती आहेत असे काही हॅक्स की तुम्हाला लिंक्डइन बऱ्याचशा गोष्टी सगळं तुम्हाला जे पाहिजे त्याचं प्रीमियम फ्री मिळेल. कॅनवाचं ठीक आहे. हां 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 ते सगळं प्रीमियम मिळेल तुम्हाला सर्व एव्हरीथिंग एव्हरीथिंग तुम्हाला त्याचे मॉड्स जे आहेत ते मिळतील एव्हरीथिंग जेवढे ॲप जे आहे ना ज्याचे प्रीमियम लागतं ते पण ठीक आहे. लिंक्डइन झालं अजून काय झालं स्नॅपचॅटचं पण प्रीमियम आहे ना रिस्टोअर करायला. हां हां सगळंच हां ते पण सर्व तुमचे सगळेच ॲप्स नेटफ्लिक्स तिथे तर कुठेही मिळतं. नेटफ्लिक्स ॲमेझॉन ठीक आहे ॲमेझॉन प्राईम त्याचे सगळ्यांचे लाईक हां ते मग 399 299मध्ये देतात. ठीक आहे इकडनंच ते चेंजेस होतात त्यांचे. समजलं का कसे करतात चेंजेस. ठीक आहे. आणि जर आता मी पेजला रिफ्रेश केलं इट विल गो बॅक टू इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. ऐसी होती है स्क्रॅपिंग और ऐसे बनते हम बेवकूफ़ सॉरी टॅम्परिंग इसे बनते हम बेवकूफ़. ठीक आहे. आणि हे मोस्टली फोन्सला नाही होत हे मोस्टली होतं याला लिमिटेड एडिशन शूज सांगता ऑफकोर्स. आपल्याला बघतोच आहे ना आपण मग काय करू शकतो. ओके सी लिमिटेड एडिशन ठीक आहे. ओरिजिनल प्राईस पहिले हा फोटो टाकणार. ठीक आहे. इन्स्पेक्ट माहीत आहे मी इथून तुम्ही कुठल्या पण साईटचं लाईक पूर्ण हे घेऊ शकता लाईक HTML कोड घेऊ शकता पूर्ण. ठीक आहे. इफ आय डू इट ऑन ₹1 समजलं का की असं होऊ शकतं. आय मीन वेरेवर यू फील तुम्हाला करायचं असं करून बघ काही प्रॉब्लेम नाही. टॅम्परिंग म्हणतात स्क्रॅप नाही स्क्रॅप मीन्स कटिंग डेटा. हियर वी आर जस्ट टॅम्परिंग द ओरिजिनल साइट. ठीक है. तो दिस इज़ हाउ इट इज़ डन. पता होना चाहिए. ठीक है. किसी को अगर आगे इसके आगे पढ़ना है तो JNI कुठपर्यंत आलं तुमचं. कोणतरी JNI करत होता नाही ते झालं का. वेक्टर चालू आहे का. वेक्टर कशासाठी करतात माहिती आहे का एम्बेडिंगसाठी. ही सोपं आहे. वेक्टर्स कायच आहे एम्बेडिंग्स म्हणजे तुमचा जो डेटा आहे ना तो वेक्टर्समध्ये स्टोअर होतो. जो डेटा आपण त्याला देतो ना पहिले कुठल्या पण जे त्या मॉडेलला समजायला डेटा द्यावा लागेल आपल्याला. तो डेटा पहिले कन्वर्ट होतो एम्बेडिंग्समध्ये. ठीक आहे. तो वेक्टर स्पेसमध्ये मग तो लोड राहतो. तिकडनं मग आपण फेच करतो प्रॉम्प्ट देऊन त्याच्यात ते रिलेव्हंट एक क्वेरी दिली आपण तर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स फेच होतात तिकडनं. मग त्या डॉक्युमेंट्सला एक प्रॉपर LLM थ्रू जातात. LLM थ्रू गेल्यावरती त्याला एक LLM काय देते चांगला नॅरेटिव्स देतं. तर असं दिस इज अ कार फक्त आपण विच इज द बेस्ट कार इन इंडिया. तुम्ही ऑलरेडी त्याला पूर्ण इंडियाच्या कारचा डेटा सेट दिला आहे. ठीक आहे. तो सर्च काय करेल तर फक्त कार के मोस्ट रिलेव्हंट देईल. दिस इज LLM काय करेल दिस इज द बेस्ट कार इन इंडिया. ठीक आहे. LLM नसला तो फक्त ती कार देईल तो डेटा देईल सगळं. दिस इज LLMs लार्ज लँग्वेज मॉडेल्स. हे असे AI मॉडेल्स असतात जे ट्रेन असतात खूप साऱ्या वर्ड्सवरती. ठीक है. यू शुड नो आगे जिसको पढ़ना है पाइथन वेल एंड गुड. डेटा एनालिटिक्स और JNI अच्छा कॉम्बिनेशन है. लेकिन ऐसा है ना की JNI के लिए आपको मशीन लर्निंग आना चाहिए. तो म्हणजे ते म्हणतात ना तुम्हाला मारून तुम्हाला डेटा सायन्स करणंच आहे. ठीक आहे. पण इफ युअर गाईज आर स्मार्ट इनफ यू कॅन
डू जेन ए एज वेल. ठीक आहे. किती लोक डेटा सायन्सला टार्गेट करतात, लाइक है दिमाग में चल रहा है, दिमाग में चल रहा है, दिमाग में चल रहा है. कितने लोग हो गए डेटा सायन्स? एक दोन, दोनच का? सगळ्यांचा हात वर पाहिजे रे. डेटा ॲनालिस्ट हाँ, तो उसके लिए आपको डेटा साइंस आना चाहिए. ठीक है. डेटा एनालिस्ट का अभी आपको लाइक इफ़ आई टेल यू टू बी ऑनेस्ट, आ गया है बहुत, सैचुरेशन भी आ गया है. और तो आप कौन सी चीज़ अलग से करते हो? अभी हमारे कंपनी में भी जो डेटा एनालिस्ट का काम है, पाइपलाइन ही पूरी ऑटोमेटेड है, काम ही नहीं डेटा एनालिस्ट का. ठीक आहे. एक आहे जो लक्ष ठेवतो, बट तो एक्सपिरियन्स आहे. गोष्ट अशी आहे. ठीक आहे. ज्यांना पण इंटर्नशिप्स भेटली ट्राय करा, पण असं नका इंटर्नशिपला जात आहे तिथे पण शिकताच आहे. आय मीन तिथे काहीतरी प्रोजेक्टवरती काम घ्या तर इंटर्नशिपला जा. ठीक आहे. फ्री असली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. प्रोजेक्ट लाईफ प्रोजेक्टवर काम मिळतोय का? हो. ती पूर्ण वेगळी स्ट्रीम आहे. पाय स्पार्क वगैरे त्याला आहे चांगलं स्कोप. डेटा वेअरहाऊस मेंटेन करणं असतं. वेअरहाऊस म्हणजे काय माहिती आहे का? काय असतं डेटा वेअरहाऊस? साधा वेअरहाऊस काय असतो रे? लेट्स से इथे महिंद्राचा वेअरहाऊस आहे. काय असतं तिथे? बल्कमध्ये डेटा स्टोअर केला जातो. ओके, सगळं करेक्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, तुमचं सगळा डेटा एका ठिकाणी स्टोअर्ड असतो. तुम्हाला तिथून जो पाहिजे आहे ना तो आपण काढतो. लेट्स से तुम्ही आता शोरूम उघडलं. ठीक आहे. तुमच्याकडे सगळे इलेक्ट्रिक कार्स आहेत. फक्त इलेक्ट्रिक कारचा डेटा, आई मीन व्हाट्सएवर तसा येईल. सो दैट इज़ अ डेटा वेयर हाउस. तुम्हें जो रिलेवेंट चाहिए उतना आप वेयर हाउस से ले सकते हो, बाकी सब वहाँ पे स्टोर्ड है. ठीक है. उसको डेटा इंजीनियर्स मेंटेन वगैरह करते हैं. ठीक है. क्लाउड से डेटा लेना क्या होता है. ठीक है. सर्वर एक्सेस करना, APIs क्या होते हैं, व्हाट इज़ एन API, क्यों यूज़ करते हो? किसी और सॉफ्टवेयर की सर्विस लेने के लिए. ठीक है. फिर आप उसके ऊपर काम करते हो. लेट्स से आपने कुछ ऑर्डर किया रेस्टोरेंट में. सबसे पहले क्या करते हो आप? वेटर काय करतो? ऑर्डर घेतो. काय करतो? नाही नाही, ते झालं, ते देईलच आपल्याला, घेईल मेनू कार्ड देईलच. तुमचं ठरवलं जेवण करायचं. ठीक आहे. काही करायचं ठरवलं, जेवणच. ठीक आहे. हां, आता ते नका डिस्कस करू काय करायचं. जेवण करायचं ठरवलं, तुम्ही गेलात, तुम्ही सॉरी वेटर आला, वेटरला सांगितलं, ऑर्डर दिली. त्याने काय केलं रे मग? मध्ये जाऊन शेफला सांगितलं, त्याने प्रिपेअर केलं, तो परत काय घेऊन आला? तीच ऑर्डर. आणि तुम्ही काय केलं? मेन टास्क काय होतं तुमचं? खाणं. ठीक आहे. तेच API काय करतं, दुसरा सॉफ्टवेअरची सर्व्हिस आहे ती घेईल आणि आपण त्याच्यावरती काम करू. तर इथे तुमचा API कोण झाला? वेटर. समजलं का हा एक्झाम्पल? अशाने तुम्हाला API विचारलं तर नीट सांगू शकाल तुम्ही. हां, नाही हे एक्झाम्पल तर नाही देऊ शकत, बट अरे मी असे एक्झाम्पल काय देतो रिलेट होईल. तुम्ही बुकमध्ये आता API तुम्ही कुठे पण ChatGPTला करा, तुम्हाला असं समजणार नाही. गुगलवरती जसं समज, एक्झाम्पलने तर नीट समजेल API काय आहे. ठीक आहे. API की आपण घेतो. ठीक आहे. लेट्स से जेन AIमध्ये मला पाहिजे होतं, मला एक LLM पाहिजे होता. ठीक आहे. टोकन लिमिट असते. ठीक आहे. तुम्ही जर ChatGPT खूप एवढं कोणी वापरत नसेल, एकाच चॅटमध्ये तुम्ही कंटिन्यू खूप जर चॅट तो लोड देईल, कारण की त्याचे टोकन्स संपून जातात. तेवढे टोकन्स काय असतात, एव्हरी वर्ड हॅज अ टोकन. ठीक आहे. टोकनायझेशन, लिमिटायझेशन असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. नहीं नहीं, NLP ही जेन AI में लगता ही मैडम NLP है, डीप लर्निंग है, वो ही लगेगा. हाँ, वो एक ही चीज़ है. पढ़ो थोड़ा. हाँ, वो है ना, वन कॅन बीट मी देअर. ठीक आहे. हां, तर मी त्याचं सांगत होतो की एखादी आपल्याला LLM मॉडेल घ्यायचं असेल. पाणी आहे का रे कोणाकडे?
कॅच. आजचा दिवस जस्ट बेअर मी फॉर टुडे. चांगलंच सांग, हे समजणार नाही कुठे. ठीक आहे, कुठलं LLM मॉडेल घ्यायचं असेल, ठीक आहे, जर आपल्याला त्याची सपोज एक हगिंग फेस म्हणून आहे किंवा ओपन AI आहे, बट ओपन AI पेड आहे. हे जे LLM मॉडेल्स आहेत ते ट्रेन, ठीक आहे. आता LLM मॉडेल काय मी तुम्हाला सांगितलं काय आहे. तो AI मॉडेल आहे जो खूप डेटा सेट्सवरती वर्ड्सवरती ट्रेंड आहे, तो खूप साऱ्या वर्ड्सवरती ट्रेंड आहे. ठीक आहे, तो मला घ्यायचा आहे. ठीक आहे, पण मग आता तो ओपन AI त्यांच्याकडे आहे, बट ते पर टोकन पैसे भरावं लागतं आपल्याला. $9 $10, नॉट पर टोकन, बट पहिले सर्व्हिस घ्यायला, मग जर त्याची एक लिमिट असते ती एक्सेड झाली तर मग टोकन. तर हगिंग फेस एक आहे, ठीक आहे, तो हे आहे लाईक इट्स इझी टू यूज अँड इट्स फ्री. ठीक आहे, त्याचं जे सिम्पल व्हर्जन आहे ते फ्री आहे. ठीक आहे, तर ते घ्यायचं कसं, तर त्यासाठी पहिले आपल्याला एक API की जनरेट करावं लागते त्यांच्या याच्यावरती जाऊन. ठीक आहे, लेट्स मी दाखवतो इकडे किंवा ओपन AI API की. हे बघ, फ्री पण आहे त्यांच्यात आली आहे. ठीक आहे, क्रिएट की. ठीक आहे, मग त्याची आपण एक सर्व्हिसची एक की घेतली, ती की आपण आपल्या कोडमध्ये टाकतो. ठीक आहे, ती की आपल्या कोडमध्ये टाकली तर मग त्याची सर्व्हिस आपल्याला मिळते. ठीक आहे, मग एक लिमिट संपलं की क्रॅश होऊन जातं. आपलं परत नवीन की जनरेट करावं लागते किंवा त्याच कीला आपण पे करून हां यू कॅन जस्ट रीयूज इट. सो दैट इज़ हाउ यू यूज़ APIs. यहाँ पे क्या होता है डेटा एनालिसिस में? छोड़ो, KPI क्या होता है फिर? तो क्या करता है? KPI क्या करते रे? कितने KPI मेजर किए आपने? अलग है, लेकिन मैं पूछ रहा हूँ KPI क्या है, करता है, आपको पता होना चाहिए. कितने KPI मेजर किए पूछेंगे ना आपको. उसका तो पहले तो फुल फॉर्म क्या है? की परफॉर्मेंस इंडिकेटर. विद एग्जांपल देखना हमेशा. इसे कहते हैं KPI. लाइक बोलना, कितने मेजर बोलना. इंक्रीज क्वालिटी लीड्स बाय 10% नेक्स्ट क्वार्टर. म्हणजेच ये नाही जो आपने बोला की तुम्ही जे ॲनालिसिस केलं ना त्याचा आउटकम काय येईल. गुड, समजे, समजलं का रे. ठीक आहे, आता जे उत्सुक आहे त्यांनी प्रोजेक्ट दाखवू शकता त्यांचे मला. झाला आहे का इथे. लॅपटॉप तिथूनच शेअर कर, स्क्रीन तिकडनंच शेअर करा, काही प्रॉब्लेम नाही. बंद करायचं काहीच. बाकीचे ज्यांनी केला नाही त्यांनी करा रे जरा. कधी सुरू केली तू आपण बॅच? 1 ला. हां, नाही नाही, आपली पायथनची बॅच मॅडम. मी बाकीचं का विचारेल. 25ला गेली होती. मी बोललो होतो ना तेव्हा 1.5 महिना लागेल. तरी आपल्या सुट्ट्या नाहीच झाल्या, एक सुट्टी झाली फक्त. 1 का 2. झालं का आकाश किंवा आकाशच्या बाजूचे? ज्यांचं रेडी ते दुसरं कोणी दाखवू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. बट लेट मी सी. तुम्ही कधी करणार? लिंक्डइनला पोस्ट करा. मेल करून मला काय, तुम्हाला काय फायदा आहे त्याचा.
नहीं डाला तो भी चलेगा, मुझे कोई प्रॉब्लम नहीं. फायदा तुम्हाला आहे ना लिंक्डइनला टाकलं तर ठीक आहे. बी सेल्फलेसली सेल्फिश. फायदा देतो. अरे झाला का किती वेळ ऑनलाइन? तब तक कोई ऑनलाइन जिनके पास जिनका हुआ है वो दिखा दो प्रोजेक्ट. आपण कधी करणार? झाला का प्रोजेक्ट? हां केला का? स्क्रीन शेअर कर ना. आणि एक्सप्लेन करायचं आहे. हे लक्ष द्या सर्वांनी. दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? याला मार्कडाऊनमध्ये लिहायचं ना वरचं, EV चार्जिंग स्टेशन्स डेटा ॲनालिसिस. मार्कडाऊनमध्ये लिहायचं ते वरचं. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे, आता असू दे. ठीक येस येस स्टार्ट. ऐका. ओके data.gov.in करेक्ट गुड. ओके सो किती रोज आणि किती कॉलम्स होते? 37 रोज अँड 3 कॉलम्स. ठीक आहे पुढे. ट्राय करा जेव्हा तो तुम्ही नवीन नवीन करत आहात ना, एका सेलमध्ये नको करू, वेग सेपरेट सेलमध्ये कर अँड राईट इट डाऊन इन कमेंट्स दॅट व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव डन इन दॅट पर्टिक्युलर सेल. ओके गुड. दिस इज गुड. टू लिस्ट वापरले, रिप्लेस वापरले, गुड. इज नल डॉट सम काय करतं रे? व्हेरी गुड. गुड. ओके व्हेरी गुड. इम्प्रेस्ड. हां आता हे असं 90 कसं घेतलं कळलं का? त्याने तू इकडचं 90 घेतलं आहेस आणि वाय टिक्स घेतलं आहे, लाईक त्याचं काहीच दिलं नाही आहे कारण की प्री डिफॉल्ट तेच असेल. हां करेक्ट. हां हे बघ एक्स टिक्स फक्त 90 दिलं आहे, वाय टिक्स इज लाईक बाय डिफॉल्ट ते सरळच आहे. गुड. आणि हे आता 90 का दिलं? एवढं सेन्स पाहिजे की ते एका लाईनमध्ये बसणार नाही. गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. गुड. काफी सही. टाइटल. ओके व्हेरी गुड. ओके ओके ओके. हां 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 कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असतं ना याच्यामध्ये म्हणून. व्हेरी गुड व्हेरी गुड एक्सिलेंट.
आउटलायर्स नव्हते कुठले, मोस्टली खाली डिस्ट्रीब्युशन एरिया. गुड. परफेक्ट. अच्छा, फायनल रिझल्ट्स पण गेले. परफेक्ट परफेक्ट क्लास. आता फक्त आता स्टोरी टेलिंगवर काम कर. आता पायथन जमलं अजून चांगलं सांगणं. ठीक आहे, आता त्यासाठी प्रॅक्टिस करायसाठी त्यासाठी मग सेल्सचा डेटा घे. समजलं का? ठीक आहे, गुड. यू कॅन अपलोड दिस ऑन लिंक्डइन अँड पुश इट ऑन गिटअप अँड रिझ्युमेवर तर पण टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कारण की लाईव्ह आय मीन ॲक्च्युअल डेटा घेतलेला आहेस तू. ठीक आहे. आणि आता प्रॅक्टिससाठी स्टोरी टेलिंगची प्रॅक्टिस कर, त्याच्यामध्ये सेल्सचा डेटा. बस तुला हँड्स ऑन आला आहे पायथनवरती, काय बघायची नाही गरज. समझ? यस यस, और गुड. और किसी को इच्छा नहीं? उसकी देख के इच्छा नहीं हुई क्या दिखाने की? हाँ हाँ, तो दिखा दो ना कितना किया है. नहीं नहीं, तो वही कॉन्फिडेंस ही नहीं है. हाँ तो मैंने भी कहा एक्सपेक्ट किया था इतना अच्छा. तो क्या आपने क्या लिया है वो तो बोलो, बोलो तो सही. हाँ तो जोर से. मूवी डेटा सेट लिया है. हाँ. उसमें शेप साइज और डिस्प्ले किए, हम्म. हेड्स टेल्स यूज किया, और कितना एवरेज इस मूवी की एवरेज कितना है फर्स्ट 5 ये मूवीज उसमें एवरेज लिया. कैसे लिया? इसे Good बताओ, morning. मतलब आपने लिया. उसको ग्रुप बाय ये किया. स्टॉप, नॉट यू, सीरी. हाँ. एवरेज वैल्यू ली. पहले उन सबका मूवीज जितनी थी हमारे पास रेटिंग्स निकाली उसकी. IMDb रेटिंग एक कॉलम था, उससे रेटिंग्स निकाली, फिर एवरेज लिया उसका, फिर उसके बाद विजुअल. उसका मज़ा आता है. अच्छा. लेकिन आपने ये पांडास के किए, विजुअलाइज किए क्या उसको? हाँ, ओके ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं. ठीक है, मतलब मैं स्केटअप में बादशाह थी. लेकिन मैम उसमें कुछ डिफरेंसेस नहीं दिख रहे. आप दिख रहे हैं क्या? उनके प्रोजेक्ट हर एक में डिफरेंस दिख रहा है. समझ रहे हो? मतलब हर एक, क्या कहते हैं उसको, हर एक चार्ट का एक इम्पोर्टेंस है. समझ रहे हो? उन्होंने सभी करके देखे. एक्चुअली उतनी तो ज़रूरत भी नहीं है. हां, बाकी कधी करणार? ठीक है, ऑनलाइन. दैट दिस वाज आवर लास्ट बैच, लास्ट क्लास. ओके, आई होप आपने प्रोजेक्ट किया होगा. करो प्रोजेक्ट और पाइथन के साथ आगे बढ़ो.